बुंकणाऱ्यांनी खडा मारून दाखवावा, हातपाय तोडून उत्तर देऊ, किरणसिंह राजपूतांचा उभाटावर हल्लाबोल. मिरजेत शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्षाला आता अधिक आक्रमक वळण लागले असून शिंदे गटाचे शहर प्रमुख किरणसिंह राजपूत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका करत थेट इशाराच दिला आहे. आमच्या विरोधात आंदोलन करणारे काही भटके कुत्रे आहेत. गाडी फोडण्याच्या वल्गना करणाऱ्यांनी आधी नुसता खडा मारून दाखवावा, त्यानंतर हातपाय शाबूत राहतील की नाही हे पाहू, अशा शब्दात त्यांनी पलटवार केला. संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन झाल्यानंतर उभाटा गटाने दुग्धाभिषेक करून शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते. त्याला उत्तर देताना राजपूत यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. रस्त्यावर घोषणा देऊन आणि सोशल मीडियावर वल्गना करून कोणी वाक होत नाही. काही जण स्वतःवर गुन्हे दाखल असतानाही आम्हाला धमक्या देत आहेत. अशा लोकांची संपूर्ण माहिती कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे देणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी पाठपुरावा करू, असे राजपूत यांनी सांगितले. आमच्या गाड्या फोडण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी हिंमत दाखवावी. शिवसैनिकांना धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल. आम्ही शांत आहोत म्हणजे कमकुवत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान मिरजेत दोन्ही शिवसेना गटातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. 2 दिवसापूर्वी उभाटा गटातले काही 6 खासदारांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते प्रवेश केल्यानंतर वाचाळवीर संजय राऊत यांनी आमचे पक्षाचे मुख्य नेते यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले. त्या अपशब्दाच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने आमचे जिल्हाप्रमुख बजरंगभाऊ पाटील, मोहन वनखंडे, गजानन मोरे आम्ही सगळेजण मिळून संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडमार आम्ही आंदोलन केलं. ते आंदोलन झाल्यानंतर उभाटा गटाचे काही भटकी, त्यांना पुत्री म्हणलं तर वावगं ठरणार नाही, लोकांनी आम्ही केलेल्या आंदोलनाच्या विरोधात त्याने निदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांच्या आंदोलनात म्हटले की 5-6 कार्यकर्ते घेऊन शिवसेनेचं आंदोलन झालं म्हणजे आमचं. तर त्यांना मला सांगायचं आहे, जंगलात वाघ एकटा फिरत असतोय आणि कुत्री झुंड करून फिरत असत्या. किरणसिंह राजपूत नेहमीच एकटा फिरतोय. त्यामुळं त्यांना मला एकच सांगायचं आहे. आणि त्यांचा एक छोटा कार्यकर्ता बाळ नावाचा, त्यानं काहीतरी म्हटले की ही टमरेल कार्यकर्ते आहे. त्याला मला सांगायचं आहे, 200 रुपयाची पॅन्ट आणि 100 रुपयाचा शर्ट हात गाड्यावर घेऊन माझ्यावर बोलताना विचार करून बोलायचं. मी पायातलं चप्पल सुद्धा 5000 रुपयाच्या पुढच्या किमतीचं घालतोय. त्यामुळं विचार करून बोलायचं. आणि काही लोकांनी म्हटले की आमच्या गाड्या फोडतो, तर त्यांना मला सांगायचं, गाड्या फोडायचा विषय लांब राहिला. माझ्या गाडीवर खडा टाकून दाखवा. हातपाय मोडून जर तुमचा चौरंग नाही केलो तर नावचा किरणसिंह राजपूत नाही. आणि इथून पुढे बोलत असताना माझ्याबद्दल व्यवस्थित बोला. मी वैयक्तिक कोणावर टीका केलेली नव्हती. आमची टीका संजय राऊत होती. तेव्हा माझं नाव घेत असताना विचार करून घ्या. काही लोकांचे मला मार्केटमधून काही लोकांचे फोन आले की काही भटक्या कुत्र्यांचा झुंड जमलेला आहे मार्केटात आणि महानगरपालिका कारवाई करत नाही. मी येऊन पाहणी केलं, मला लक्षात आलं तर ह्या कुत्र्यांच्यावर बंदोबस्त करणारे महापालिकेनं पोलीस प्रशासन करणार. कारण आज दुपारी आमची कोल्हापूर परिक्षेत्र आयजी साहेब यांच्याशी दुपारी 4च्या टायमिंगला आम्ही भेट आहे. कारण त्या लोक जी जमलेली होती त्यातले बरेच लोक हे आरोपी आणि क्रिमिनल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कशी होत नाही हे मला बघायचं आहे. आणि ह्याने म्हणतात आम्ही एकटं दोघं काम करतोय. ह्या एकटा नाही, किरणसिंह राजपूत आणि गजानन मोरेनं तुम्ही उभा केलेलं जनसंपर्क कार्यालय उभाटाचं जमीन दोस्त केलं, तेव्हा पण तुम्ही आमचं काही वाकडं करू शकला नाही. तुमच्या छाताडावर भगवा लावून तुमच्या हातातली स्वागत कमान घेऊन रुबाबाद एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं कमान उभा करतोय. तुम्ही आमचं काही वाकडं करू शकलेलं नाही. त्यामुळे माझ्यासोबत बोलत असताना विचार करून बोला. आणि ह्यो वाघ एकटा फिरतोय, कधी पण मला अडवायचा प्रयत्न करा. तुमचे जर हात पाय नाही मोडलो तर नावचा किरणसिंह राजपूत नाही.